आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। मंठा परतूर यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने विहिरीचे बोरचे पाणी आटलेलं असताना मंठा परतूर आणि जालना ग्रामीण तालुक्यातील 174 गावात पिण्याचे शुद्ध फिल्टर पाणी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून चालू आहे। परंतु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी पाणीपट्टीच्या वसुलीकरिता कुठलेही प्रयत्न न करता किंवा नोटीस न देता मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे पाणी बंद केले आहे। 174 गावाचा पाणीपुरवठा अचानक बंद केला होता। पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता। विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या सूचनेवरून जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी आज तातडीने 6,50,000 रुपये पाणीपट्टी जमा केली आहे। तरीही व्याज व दंडाच्या रकमेच्या वसुलीकरिता पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी 174 गावाला होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयाला सील केले होते। राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर यांनी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता गवई अधीक्षक अभियंता सबीनवार यांना फोन करून कडक शब्दात तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना करताच फक्त अर्ध्या तासात पाटबंधारे विभागाने सील केलेले कार्यालयाचे सील काढून घेऊन पाणी पूर्ववत चालू केले असून गावागावात पिण्याचे शुद्ध फिल्टर पाणी सुटल्याने परतूर गावागावात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वसामान्य नागरिक आमदार बबनराव लोणीकर साहेबांचे आभार मानत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी रामेश्वर उबाळे, परतूर, जालना। लोअर दुधना प्रकल्पातून परतूर, मंठा आणि जालना या 3 तालुक्यासाठी वॉटर ग्रीड करण्यात आलेली आहे। 176 गावापैकी जवळपास 100 गावामध्ये फिल्टरचं पाणी चालू आहे। गोर गरीब शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य माणसासाठी वॉटर ग्रीड आणि फिल्टरचं पाणी चालू आहे। जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी आज वॉटर ग्रीडचं पाणी बंद करण्याच्या संदर्भातली जी काही भूमिका घेतली, मी त्यांना फोनवर 2दा बोललो, त्यांना विनंती केली, तुमची पाणीपट्टी भरायची आहे, आम्ही पैसे भरायला तयार आहे। ही माहिती मिळाल्यानंतर मी कार्यकारी अभियंता गाडे यांना सूचना दिल्या। त्यांनी 6.5 लाख रुपये आज भरले। मात्र कार्यकारी अभियंता यांची जी भूमिका आहे ही भूमिका योग्य नाही। विहिरीतलं पाणी संपलं, बोरचं पाणी संपलं, प्यायला पाणी नाही आणि दुष्काळामध्ये अशी वसुली करता येत नाही, कठोर भूमिका घेता येत नाही, अशी मी त्यांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि आज वॉटर ग्रीडला सील केलेलं आहे, लॉक लावलेलं आहे। 176 गावच्या वॉटर ग्रीडचं पाणी बंद केलेलं आहे। पैसे भरल्यानंतर 6.5 लाख रुपये भरल्यानंतर अशा पद्धतीनं हे वागणं ही भूमिका योग्य नाही। मी अधीक्षक अभियंता यांना या विषयावरची सगळी माहिती सांगितलेली आहे। जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, प्रधान सचिव, गोदावरी खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे। अशा उर्मट अधिकाऱ्यावर कारवाई करावी, जनतेला त्रास देणाऱ्या लोकांवर कारवाई करावी। दुष्काळामध्ये अशी भूमिका घेताच येत नाही, वसुली करताच येत नाही, मात्र त्यांनी वॉटर ग्रीडचं पाणी बंद केलेलं आहे। मी जालन्याचे जिल्हाधिकारी माननीय पांचाळ साहेब यांच्याकडे ही तक्रार केलेली आहे। यांच्यावर कठोर कारवाई करून यांना निलंबित करावं आणि आजच्या आज पाणी सोडावं अशी माझी मागणी आहे।